या व्हिडिओमध्ये आपण इक्विटी म्युच्युअल फंडच्या 11 कॅटेगरी त्यापैकी तिसरी कॅटेगरी स्मॉल कॅप फंड याची माहिती घेऊ. स्मॉल कॅप फंडची इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये केलेली असते. स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे कोणते? हे अशा कंपन्या असतात ज्यांचं मार्केट कॅपिटल हे 5,000 कोटीपासून 20,000 कोटीपर्यंत असते. अशा कंपन्यांना स्मॉल कॅप कंपनीज असं म्हटलं जातं. त्या हायली व्हॉलाटाईल आणि हायली रिस्की असतात. त्याच्यामुळं स्मॉल कॅप स्टॉक्स हा हायली रिस्की या कॅटेगरीमध्ये. तर स्मॉल कॅप कंपनीमध्ये जवळपास 65% इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक्समध्ये केलेली असते, कंपन्यात केलेली असते आणि उरलेली 35% ही अशा ठिकाणी केलेली असते जिथून आपल्याला फिक्स रिटर्न मिळत राहतं. हे मिनिमम बंधन सेबीने घालून, परंतु फंड मॅनेजरचं फ्रीडम असते याच्यामध्ये. तो 100% देखील इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण हे टाळलं जातं कारण हे हाय व्हॉलाटाईल असल्यामुळं तो एक लिमिटेड पर्सेंटेजमध्येच स्टॉक्समध्ये याची इन्व्हेस्टमेंट असते. ज्या व्यक्ती रिस्क घेऊ शकतात आणि ज्यांचा कालावधी दीर्घकालीन आहे असे व्यक्ती स्मॉल कॅप फंडमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि त्या हायली एमर्जिंग कंपनी असतात ज्यांचा ग्रोथ रेट हाय असतो, त्याच्यामुळे या कंपन्यांमधून मिळणारा रिटर्न देखील हाय असतो. परंतु यासाठी तुमचा कालावधी देखील दीर्घकालीन असलं पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.